श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत लेखमाला, लेखक क्रमांक 92। अमूल्य मार्गदर्शन संपूर्ण चरितामृत। पळणीस्वामी हसत म्हणाले, श्रीपादांवर भक्ती असली की सर्व काही सिद्ध होते। कासवी दुरूनच आपल्या विचार तरंगांनी आपल्या पिल्लांचे रक्षण करते। मांजर पिल्लांना तोंडात धरून त्यांचे रक्षण करते, तसेच श्रीपाद आपल्या भक्तांचे कुर्माप्रमाणे व मार्जाराप्रमाणे रक्षण करतात। काही काळ साधना केल्यानंतर मर्कट किशोर न्यायाने भक्तांचे पालन होत असते। याचा अर्थ परिपक्वता येताच माकडाच्या पिल्लांप्रमाणे भक्तांनाच गुरुला धरून ठेवावे लागते। त्यानंतर साधना वृद्धी होऊन परिपक्व झाले की मासे व त्याचे पिल्ले जशी स्वतंत्रपणे वावरतात, मोठा मासा पुढे आणि पिल्ले मागे, तसे भक्त गुरुच्या मागे वावरतात। तू ध्यानाला बसल्यानंतर तेच तुला दर्शन देतील। श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत अध्याय 4। तामिळनाडू चिदंबरम क्षेत्रात पळणीस्वामी, शंकर भट्ट व माधव नंबूद्री ध्यानानंतर एकमेकांशी ध्यानातीत अनुभवांवर चर्चा करतात। आश्चर्य असं की जरी शंकर भट्ट कुरोपूरकडे निघालेले असतात तरी ध्यानात त्यांना श्रीपाद दर्शन न होता सर्व दर्शने साईबाबा, श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज, स्वामी समर्थ, जॉन, येशू प्रभू, मक्केश्वर, महामती, टेंबे स्वामी या सर्वांचे संदर्भ येतात। तर माधव नंबूद्रीस कुरोपूर, पिठापूरसह श्रीपाद दर्शन होते। पळणीस्वामी तर या ध्यान काळात श्रीपादांसमवेत कुरोपूर क्षेत्रात असतात। म्हणून शंकर भट्ट पळणीस्वामींना विचारतात की मला जर तुम्हा दोघांप्रमाणे श्रीपादांचे अद्याप दर्शनच नाही तर मी श्रीपादांचे ध्यान कसं करू। वास्तविक जरी शंकर भट्टास ध्यानात अद्यापही श्रीपादांचे दर्शन नसले तरी या तिघांमध्ये शंकर भट्टच जास्त अधिकारी आहेत, कारण त्यांना यानंतर सलग 10 वर्षे श्रीपाद सहवास लाभणार आहे। माधव नंबूद्रीस तर पळणीस्वामींनी तुझ्या नशिबात या जन्मात एवढेच आहे असं सांगून येथूनच परत घरी पाठवून दिले। पळणीस्वामींना शंकर भट्टांचा अधिकार किती मोठा आहे हे माहीत असल्याने ते शंकर भट्टांच्या प्रश्नावर थोडं हसतात व मग शंकर भट्टास त्यांचा अधिकार न कळतपणे देव मासा आणि त्याच्यासोबत पोहणाऱ्या त्याच्या पिल्लांचं उदाहरण देऊन समजावून सांगतात की तुला तर आता श्रीपादांसमवेत विहार करावयाचा आहे। श्रीपाद तुला बरोबरीच्या नात्याने भविष्यातील त्यांच्या सर्व योजना, अवतार प्रयोजन, अवतार विशेष, अगदी इत्यंभूत तारखा स्थळासह दाखवून देत आहेत। इतर सर्व चरित्र घडतात व नंतर लिहिले जाते। श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत हे एकमेव असं चरित्र आहे की आधी शंकर भट्टास दाखविले गेले, लिहिले गेले आणि नंतर घडले। सर्व निर्माते, दिग्दर्शक आधी रूपरेषा ठरवून स्क्रिप्ट लिहायला सांगतात व नंतर निर्मिती होते। इथे महान निर्माता, दिग्दर्शक साक्षात श्रीपाद श्रीवल्लभ शंकर भट्टास स्क्रिप्ट लिहायला लावण्यापूर्वी आधी चलचित्र दाखवतात। एकूणच श्रीपाद, शंकर भट्ट व सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज पिठापूर ज्यांच्या योगे दत्त भक्तांना संपूर्ण चरितामृत घरोघरी, गावोगावी उपलब्ध झाले, हे सर्व आज सांप्रत कलियुगात अद्भुत आहे। हिराचंद गोपालचंद कोठारे। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।